हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण बटाटा रस्सा भाजी बनवणार आहोत. अगदी नॉर्मलच रस्सा बनवणार आहोत. तर चला आपण पाहून घेऊया त्यासाठी कोणते कोणते मसाले वापरले आहेत. तर बघा, 1 ते 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता भरपूर घेतला आहे कारण आपण मिक्सरमध्ये थोडा बारीक करणार आहोत. अद्रक, थोडासा खडा मसाला, खोबरे. तर चला आपण हे सर्व मसाले बारीक करून घेऊया. सर्वात पहिले कांदा आणि टोमॅटो बारीक करून घेऊया. यामध्ये बघा खोबरे पण टाकलेले आहे, हेही आपण बारीक करून घेऊया. तर पाहू शकता कांदा आणि टोमॅटो आणि खोबरं थोडेफार बारीक झाले आहे. तर याच्यामध्ये लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेले टाकून घेऊया. त्यानंतर थोडासा खडा मसाला, त्याचबरोबर अद्रक आणि घेतलेला कढीपत्ता. आणि थोडीशी कोथिंबीर. तर चला हे आपण एकदम चांगलं बारीक करून घेऊया, एकदम ह्याची ग्रेव्ही करूया. चला तर मग आपला मसाला पाहून घेऊया. तर पाहू शकता बघा, खूप छान ग्रेव्ही झाली आहे. आता या भाजीमध्ये आपण दुसरा कोणताही मसाला टाकणार नाही आहे, फक्त तिखट, हळद आणि नमक. 2 पळी तेल ओतलेलं आहे. तर बघा आता तेल गरम झालं आहे, याच्यामध्ये आपण जिरा मोहरी टाकून घेऊया आणि थोडासा कढीपत्ता. चला तर मग आपण केलेला मसाला टाकून घेऊया आणि मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया. हा मसाला तेलामध्ये अगदी छान परतून घ्या, म्हणजे आपली ग्रेव्ही खूप छान बनेल. 1-2 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. तर पाहू शकता 2 मिनिटं झालेले आहेत. हा मसाला एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर हळद, कोथिंबीर आणि नमक आणि काळा मसाला टाकून घेऊया आपण. तर बघा, नमक टाकलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घेऊया. त्याचबरोबर मसाला आपल्या आवडीनुसार वापरा. बघा, तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा विकतचेही टाकू शकता. छानपैकी हे परतून घ्या सर्व आणि 2 मिनिटं हाही मसाला चांगला परतून घ्या. तर बघा, ही भाजी तुम्हाला घट्ट हवी असेल तर तुम्ही शेंगदाणे कूट किंवा अर्धा चमचा बेसन पीठही ॲड करू शकता. तर बघा, मसाल्याने चांगलं तेल सोडलेलं आहे. तर यामध्ये आता आपण चिरून स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा टाकून घेऊया आणि 5 मिनिटं वाफेवरती ठेवून देऊया. तर मग हा चांगला मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया. तर चला, भाजीचा तर वास खूप छान येतोय, अगदी हॉटेलसारखा. तर बघा, आता हा बऱ्यापैकी फ्राय झालेला आहे. तर आपल्या गरजेनुसार याच्यामध्ये आपण पाणी ओतून घेऊया आणि बारीक गॅसवरती 10 मिनिटं आपण शिजवून घेऊया. बघा, अगदी 10 मिनिटामध्ये आपले मस्त चमचमीत बटाटा तयार होईल.
तोपर्यंत आपण याला बारीक गॅसवरती शिजवून घेऊया. तर बघा, पाहू शकता कसला आपला रस्सा तर खूप छान दिसतोय. आता याला शिजल्यानंतर अजूनच मस्त होईल. बघा, भाजीला उकळी आलेली आहे. तर आता आपण गॅस बारीक करून 5 मिनिटं शिजवून घेणार आहोत. तर चला, आपली गरमागरम बटाटा रस्सा भाजी तयार आहे. आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. तर बघा, खूप झणझणीत आणि चमचमीत झाली आहे. पाहू शकता, मस्त एकदम मसालेदार झालेली आहे. आवडले असेल तर नक्कीच लाईक करा.